भाविन पाटील. स्ट्राइक एंडला बॅटर निलेश भोईर. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर मैदानच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने बॉलर बॉलिंग एंडवर सज्ज. 3 ओव्हरची मॅच 18 बॉल. जिंको किंवा मरू, माणुसकीचं युद्ध, शत्रू संगे लढू आणि महायुद्धाला होती सुरुवात. पहिला बॉल ओव्हर द विकेटने निलेश भोईर साठी. पहिलाच बॉल ज्युसी टॉस होता. ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती निलेश भोईर साठी, परंतु नशिबाने साथ दिली आहे बॉलर भाविन पाटीलला. एक धाव येईल मैदानच्या आतमध्ये. टीमचा अकाउंट ओपन. धावसंख्या स्कोर बोर्डवर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर एक धाव. स्ट्राइक एंडला बॅटर आता जयेश पाटील. त्याच्या विरुद्ध बॉलर भाविन पाटील. बेस्ट बॅटल ऑफ द टुर्नामेंट, बिग मॅच ऑफ द टुर्नामेंट. ट्रॅकिंग स्ट्रोक, लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल, सीमारेषा पार. जयेश पाटीलच्या बॅट मधनं तडाखा, 6 धावा, षटकार. ओव्हर पिच बॉल मैदानच्या आतमध्ये आता फेकले जात आहेत भाविन पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा धावून पोहोचली आहे. शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर आता प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे, कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे, कारण स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे आणि त्यामध्ये रंगणारी क्वालिफायची मॅच तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय. चारही बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि प्रेक्षक कुठल्याही स्पर्धेचा मानबिंदू आणि केंद्रबिंदू असतो. त्यांच्याच मदतीने चालू असणाऱ्या क्रिकेटच्या मैदानात अफलातून मॅच. आतापर्यंत बॉल फेकलेत भाविन पाटीलने. 2 धावा झाले स्कोर बोर्डवर. गावदेवी ऐरोली टीमच्या 7 धावा. राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल. डेलिकेट टच आता मैदानच्या आतमध्ये. क्रिकेट विथ द ब्रेन, डोक्याचा वापर. जयेश पाटीलच्या बॅट मधनं थर्ड मॅन रिझन मध्ये एक सिंगल येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 8 धावा. 8 ऑन स्कोर बोर्ड. राऊंड द विकेटने बॉलिंग आता मैदानच्या आतमध्ये भाविन पाटील करतोय आणि याच गोष्टीचा वापर आपण मैदानच्या आतमध्ये करता. क्रिकेटमध्ये शक्ती जेवढी महत्वाची आहे, तेवढीच तुमची युक्ती सुद्धा महत्वाची आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि मैदानच्या आतमध्ये आता मोठी विकेट प्राप्त होतीये भाविन पाटीलला. जयेश पाटील मैदानच्या आतमध्ये होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 8 धावा. 2 बॉल महत्वपूर्ण पहिल्या ओव्हर मधले असतील बॉलिंग करणाऱ्या टीम साठी आणि बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण संध्याकाळचं वातावरण थोडस थंडगार वातावरण आता आपण मैदानच्या आतमध्ये पाहताय. परंतु मॅच गरमागरम नक्की असेल प्रेक्षकांसाठी. क्वालिफायची मॅच रंगतीये. आपण जयेश पाटीलच्या बॅट मधनं 6 धावा पाहिल्या. एक सिंगल त्याने काढली. 7 धावांवर वैयक्तिक तो बाद झाला मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 8 पोहोचली आहे. निलेश भोईरने आतापर्यंत एक बॉल फेस केलाय मैदानच्या आतमध्ये. एक धाव त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत आली आहे. अर्थातच 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या 8 धावा धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. टीमची टोटल गावदेवी ऐरोली टीम. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर 1 डाऊनच्या पोझिशन वर प्रीतम पाटील मैदानच्या आतमध्ये दाखल. थोडेसे फेरबदल क्षेत्ररक्षणामध्ये केले जात आहेत. प्रीतम पाटील न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर. फोर पिच बॉल होता. चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये. थोडस फंबल नक्की राहिलं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 30 ऍड मध्ये आपण वाहताय केवळ यांच्या माध्यमातून बॉल अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत धावसंख्या स्थिरावली आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धाबा. 8 ऑन स्कोर बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग आता भाविन पाटीलची मैदानाच्या आत. चांगला बॉल पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानच्या आतमध्ये सेट केलंय. रणनीती चांगल्या पद्धतीने आपण मैदानच्या आतमध्ये आखताना पाहताय. भूषण पाटील आणि कौशल पाटील कॅप्टन वाईस कॅप्टन मैदानच्या आतमध्ये. आतापर्यंत पाहू शकाल 6 बॉलचा खेळ समाप्त. स्कोर बोर्ड वर धावसंख्या गावदेवी ऐरोली टीमची 9 धावा. 1 विकेट लॉस केली आहे जयेश पाटीलची. प्रीतम पाटील आणि निलेश भोईर एक एक रन संख्येवर मैदानच्या आतमध्ये बॅटिंग करतायत.
दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर नमित पाटील. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलची मॅच. 18 बॉल मध्ये किती धावसंख्या उभारेल हे मात्र पाहायचं आहे. स्ट्राईकिंगला आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा सज्ज प्रीतम पाटील, लेफ्ट हँडर बॅटर. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच होता आणि चांगली कॅच मैदानाच्या आतमध्ये आता साहिल साऊने घेतली आहे. प्रीतम पाटील होतोय मैदानाच्या आतमध्ये बाद. पहिल्याच बॉलवर विकेट कॅरी करतोय आता मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील. चांगला खेळ कुमार 11 तुर्बेचा आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. पहिली ओव्हर सुद्धा बाविन पाटीलच्या अचूक टप्प्यावर आणि चांगल्या लाईन लेंथवर आपण पाहिली. दुसऱ्या ओव्हरला पाहता पाहता सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विकेट नमित पाटीलने केली आहे कॅरी. मोठी विकेट प्रीतम पाटीलची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश पगडे. याचाही खेळ चांगला रबर बॉल मध्ये राहिलाय आणि तोच बॅटर षटकारासाठी नावाजला जातो हा फलंदाज. अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट आपण साधारणपणे रबर बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूचा पाहिलाय, परंतु टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता कशा पद्धतीची बॅटिंग राहील हे मात्र पाहायचं आहे. नेक्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवर तडाखा. जगदीश पगडेच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार. षटकार स्लॉट मध्ये दिला आणि पाठवला पार्किंग लॉट मध्ये थेट. 6 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावा. गेम चेंजर प्लेयर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय जगदीश पगडे. 15 धावा धावबलकावर. आणखी एक बॉल पाहू शकाल. बॉटम हँडचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये. जगदीश पगडेच्या बॅट मधनं आणखी एक बॉल सीमारेषा पार. षटकार. काय बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नमित पाटीलचे ओव्हर पिच बॉल आता मैदानाच्या आतमध्ये कुमार 11 तुर्बेसाठी डोकाडुकी ठरतीये. 21 धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. दुसऱ्या ओव्हर मधल्या 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉल शिल्लक. चौथाही बॉल पाहू शकाल. जगदीश पगडे ऑन फायर. बॅक टू बॅक तिसरा सा. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 27. 27 धावा धावफलकावर. क्वालिफाय मॅच मध्ये अफलातून बॅटिंग आता जगदीश पगडेचे आपण पाहताय, परंतु रोखायची असेल बॅटिंग तर चांगली कामगिरी आता नमित पाटीलला करणं गरजेची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये कुमार 11 तुर्बे टीम साठी. चांगला बॉल येतो आता मैदानाच्या आतमध्ये. वाईड यॉर्कर बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरले मैदानाच्या आतमध्ये. एक डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 28 धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचती 28 ऑन स्कोर बोर्ड. एक बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधला. 7 बॉल महत्वपूर्ण बॉलिंग करणाऱ्या टीम साठी असतील. बॅटिंग आतापर्यंत जगदीश पगडेची 4 बॉल पेस केले. 19 धाव्यांवर वैयक्तिक बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढे टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक यॉर्कर. एक सिंगल येईल आणि अशाच पद्धतीची बॉलिंगची गरज खऱ्या अर्थाने नमित पाटीलला करायची होती, परंतु ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर समाचार जगदीश पगडेने घेतला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल 29 धावा. 29 ऑन स्कोर बोर्ड. जिंदगी हमसे रूठी है, तकदीर हमसे टूटी है. जीतने का हौसला अभी बाकी है, क्योंकि कामयाब होना भी बाकी है. कोण होईल कामयाब या मॅच मध्ये हे मात्र पाहायचं आहे. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. 12 बॉल चा खेळ पूर्ण. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 29 धावा. हेमंत पाटील तिसऱ्या ओव्हर मध्ये महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने बॉलिंग मार्क वर. गतीमध्ये परिवर्तन. चांगला स्ट्रोक.
पाहू शकाल कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 धावा, 33 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्याच बॉलवर आगाज आपण पाहिला निलेश भोईरच्या बॅट मधनं चौकार येतोय. 33 धावसंख्या स्कोर बोर्ड वर. तेस्तरार बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. हेमंत पाटीलचा डॉट बॉल. जबरदस्त मॅच, बेस्ट बसत बेस्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतय. पहिल्या दिवसामध्ये गजानन तुर्बे टीम क्वालिफाय झाली. आजच्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय होईल, तुर्बे की ऐरोली? शॉर्ट पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. चांगला झेल चिनू पाटीलचा मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईर. 3 बॉल त्याने फेस केले, 5 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवल्या आणि दुसरा विकेट आता गावदेवी ऐरोली टीमला. तिसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज जयेश पाटील बाद झाला, त्यानंतर प्रीतम आणि तिसरा फलंदाज आता निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर 33 धावा. 3 विकेट लॉस केलाय. 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक. चला स्पीडअप करा गावदेवी ऐरोली टीम. तेहतीस धावसंख्या स्कोर बोर्डवर. आणखी एक शॉर्ट पिच बॉल होता. कांद्याचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग हेमंत पाटीलची महत्वपूर्ण मॅच मध्ये. डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 धावा. नेल्सन आकडा आपण स्कोर बोर्डवर पाहताय 33 वर 3. शॉर्ट पिच बॉल, गती कमी होती, बॉलवर पिक केलं आणि त्याला टिक केलं. बॉल सीमारेषा पार, 6 धावा, सिक्सर. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 39 धावा, 39 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. खूप सारं महत्व या बॉलला दिलं जाईल क्वालिफाय मॅच मध्ये. आणखी एक तेस्तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये, परंतु वाईटचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 धावा धावफलकावर. एक बॉल शिल्लक, 40 धावसंख्या स्कोर बोर्डवर. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे मैदानाच्या आत. पुढे टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पार. 46 धावा धावफलकावर. 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 47 धावा. चला ऐरोली कोलीवाडा टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. माफी असावी गावदेवी ऐरोली टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि लगेचच क्षेत्ररक्षण सेट करा. चला मॅच चालू करा लगेचच. ऑफिशियल पंच. 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज. ट्रेलर संपलाय. पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, बघत राहा. गजानन मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025. ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये नमित पाटील आणि भूषण पाटील. खूप मोठी क्षमता आहे मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायची, परंतु या मॅच मध्ये
क्षमतेनुसार कामगिरी होईल का, की रोखल्या जातील 47 धावा, की केल्या जातील हे मात्र पाहायचं आहे. टीम हडल आता मैदानाच्या आतमध्ये रंगेल. गावदेवी ऐरोली टीमच्या माध्यमातून कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे, कशा पद्धतीने धावा रोखायच्या आहेत, या सर्वांवर चर्चा होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहताय. 18 बॉल 47 धावा. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. सेकंड इनिंग ऑन प्रोग्रेस. स्ट्राईक एंडला बॅटर नमित पाटील. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण मुरबीची पाहिली. 20 बॉल मध्ये 68 धावांचा रेकॉर्ड याच फलंदाजाच्या नावावर राहिला आहे. परंतु ती नाईटची स्पर्धा होती. आयुष्यामध्ये तुम्हाला तुमच्या भूतकाळाने ओळखलं जात नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मॅच मध्ये आणि आयुष्यामध्ये वर्तमानाने ओळखलं जातं. तोच वर्तमान आता सिद्ध करायचा आहे. कौन किस पे है भारी, किस में कितना है दम. एका बाजूला तुर्वे, एका बाजूला ऐरोली. कोण जिंकेल मॅच? खूप सारे प्रश्न आता या मॅच मध्ये प्रत्येकाला पडले आहेत. परंतु प्रश्नांचं उत्तर मॅच संपल्यानंतर तुम्हा सर्वांना भेटेल. मॅचला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या स्पेल मध्ये बॉलर गौरव शिंदे. पहिल्याच बॉलवर स्लोवर बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. नमित पाटील होईल बाद. गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच बॉलवर नमित पाटील बाद होतोय. थोडेस चिंतेचं वातावरण आता डगआउट मध्ये आपण पाहाल, कारण मोठी विकेट जल्लोष साजरा करतीये ऐरोली टीम. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे खूप मोठी क्षमता असणारा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर बाद होतोय. न्यू बॅटर राहुल कांबळे. चांगला खेळ आपण यांचा सुद्धा पाहिलाय अनेक टुर्नामेंट मध्ये, परंतु आता महत्वपूर्ण मॅच मध्ये कसा खेळ राहील हे मात्र पाहायचं आहे. पहिल्याच बॉलवर गौरव शिंदेला विकेट प्राप्त होतीये. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम. डेड बॉल असेल. पहिल्या बॉलवर एक विकेट. आणखी एक डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर 0 धावा. 1 विकेट लॉस. आणखी एक तेज तरार बॉल आता मैदानाच्या आतमध्ये गौरव शिंदेचा. डॉट बॉल येतोय राहुल कांबलेच्या विरुद्ध. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 0 धाबा. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 4 दाट बॉल येत आहेत, डॉट बॉल येत आहेत. जकडून ठेवलंय बॉलर गौरव शिंदेने.
कॅच नक्की ड्रॉप झाली फॉलो थ्रू मध्ये. वाईट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 धाव. चांगला स्ट्रोक कव्हरिजन मध्ये, क्लासिकल स्ट्रोक. 4 धावा, चौकार. राहुल कांबळेच्या बॅट मधनं संघर्षमय आणि संजीवनी प्रदान करणाऱ्या 4 धावा येत आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 5 धावा. 1 बॉलचा खेळ शिल्लक पॉवर प्लेच्या ओव्हर मधला गौरव शिंदेचा. किती मध्ये किती ना 13 बॉल मध्ये 42 धाब्यांची गरज. आणखी एक तेस्तरार बॉल. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. 12 बॉल आणि 42 धाब्यांची गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धाब्यांची गरज असेल. स्ट्राईक एंडला आता बॅटर भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर तुषार. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 6 धावा. 12 बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल. फुल केलंय. चांगला स्ट्रोक. परंतु पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल आणि आता भूषण पाटील सुद्धा बाद होतोय. आणखी एक मोठी विकेट तुषारला प्राप्त होतीये. बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज. न्यू बॅटर हेमंत पाटील. आणखी एक बॅटची कडा. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट आता कुमार इलेव्हन तुर्बे टीम गमावतीये. चांगली बॉलिंग. दहा बॉल मध्ये 41 धाब्यांची गरज.
एक टॉप एज बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव ऋषी काटेच्या बॅट मधनं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 धावा धावपलकावर. 9 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग आपण पाहताय तुषार यांची. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी गौरव शिंदेची. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना चांगली बॉलिंग आता तुषार करतोय. आणखी एक डॉट बॉल ऋषी काटेच्या विरुद्ध. आणखी एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा धावपलकावर. 3 विकेट लॉस कुमार 11 तुर्बे टीम. 6 बॉल मध्ये 40 धाब्यांची गरज. न्यू बॉलर राकेश तिसऱ्या स्पेल मध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर राहुल कांबळे. एक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. मिस हिट. जगदीश पगडेचं चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला झेल. राहुल कांबळे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आता बाद. न्यू बॅटर कौशल पाटील. प्रत्येक षटकारासाठी कट्टा बॉय त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक कौशल पाटील साठी. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. कौशल पाटील सुद्धा पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार. न्यू बॅटर केपी. केबल मैदानाच्या आतमध्ये दाखल. थोडीशी निराशजनक कामगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये आता कुमार 11 तुर्बे टीमची पाहताय. 47 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या ओव्हर मध्ये मोठी विकेट आली. तदनंतर चांगली बॉलिंग गौरव शिंदेची राहिली. डॉट बॉल आले. प्रेशर रिलीज झाला आणि बॅक टू बॅक विकेट आता गमावल्या कुमार 11 तुर्बे टीमने. अक्रॉस द लाईन ने मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक.
आणखी एक डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. मिड विकेट रिजन मध्ये चांगला स्ट्रोक. आणखी एक डॉट बॉल. एक बॉल शिल्लक शेवटचा सेकंड इनिंग मधला. चांगला बॉल, डॉट बॉल. मॅच फिनिश होतीये. अभिनंदन. गावदेवी ऐरोली टीम आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतीये. हार्ड लक आणि बॅड लक कुमार 11 तुर्बे टीम. आजच्या दिवसाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. उद्या पुन्हा एकदा भेटू. गजानन मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 आजचा दिवस या ठिकाणी होतोय समाप्त. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.